राजवर्धन प्रदीप पाटील कापूसखेड यांचा एका गुंठ्यामध्ये सेंद्रिय घरगुती भाजीपाला हा देशी लसूण आहे। देशी लसूण अशा पद्धतीने देशी लसूण आहे। हा बीट आहे, ही कारले आहेत, हे अशा पद्धतीने कारल्याचा वेल आहे, कारले, हे कांदे आहेत, हा कोबी आहे, त्याच्या बाजूला टोमॅटो आहे, असा कोबी आणि टोमॅटो अशा पद्धतीने देशी लसूण टोकलेला आहे। हे देवासाठी फुले आहेत, हा टोमॅटो आहे, ही वांगे आहेत, अशा पद्धतीची वांगी चालू झाली ती। हा चवाळा टोकलेला आहे, मेथी आहेत, ही फुले आहेत, ही भेंडी आता टोकलेली आहे, उन्हाळी भेंडी। आणि पहिली ही भेंडी ही आहे, पहिली लावलेली भेंडी, हे देशी भेंडी आहे, हा देशी भेंडी आहे, हा मुळा आहे, मुळा ही देशी भेंडी आहे, हा देशी भेंडी आहे, हा चवाळा आहे, ही देशी भेंडी आहे, हे कांदा लावलेला आहे, कांदा, इकडे भाजीपाला आहे, हा इकडे कांदा लावलेला आहे, हा शेपू भाजी आहे, शेपू, आणि ही वाल घेवडा वेल आहे, वाल घेवड्याचा। अशा पद्धतीने वाल घेवड्याला शेंगा लागल्या आहेत, या पद्धतीनं मांडव करून त्याला पूर्ण सेंद्रिय अशा पद्धतीचं घेवडा लागलेला आहे। ही डबू मिरची आहे, हे फराळाला व तुमच्या पोह्यासाठी मिरची, ज्वाला मिरची, या पद्धतीने ज्वाला मिरची, ही कांदे, ही गवार टोकलेले छोटी छोटी आता रोपे झालेले आहेत, गवारीची रोपे। अशा पद्धतीनं भाजीपाला राजवर्धन प्रदीप पाटील अशी पूर्ण नेट बांधलेले आहे, सर्व भोवतीने डांबळी राहून त्याला पूर्ण